ही आपली मेन स्क्रीन आहे कॅलिब्रेशनसाठी. सध्या मी आता वॉशर एक टाकतो आहे. सो या वॉशरने आता आपण कॅलिब्रेट करणार आहे. हे टाकल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला फक्त पुश बटन प्रेस करायचं आहे कॅलिब्रेशन करण्यासाठी. इथं कॅलिब्रेशन डन म्हणून ही साईज येईल. आता ह्या साईजच्या रेफरन्सला ±0.5 मध्ये जे काय असेल त्याला ओके म्हणणार. त्याच्यापेक्षा रेंजच्या बाहेर असेल तर त्याला तो नॉट ओके म्हणणार. आता ह्या पार्टला आपण ह्याच्या खाली ठेवूया. हा ओके कंडिशन आहे. फक्त पार्ट खाली ठेवायचा आहे. सेन्सर सेन्स करेल, ऑटोमॅटिकली जॉब येऊन चेक होणार आणि इथं हाईट इन रेंज म्हणून येईल. आता आपला फिल्टर अजून ठेवलेला आहे मी, पण ती पुढची सायकल घेणार नाही आहे कारण हा फिल्टर अजून मी ठेवलेला आहे. हा फिल्टर काढणार मी आणि परत ठेवलं तरच तो पुढची सायकल घेईल. वरचं जातो पार्ट होते हे आपलं फिल्टर इन रेंज येतं. आता ह्याला मी लोअर रेंजला ठेवतो. आता आपल्याला अलार्म येतो आहे फिल्टर हाईट बिलो लोअर रेंज. हे इथं पार्ट नॉट ओकेमध्ये आता तो काउंट वाढणार त्याचा जेव्हा आपण रिसेट करणार. आता मी हायर रेंज करतो त्याची. सो आपला पार्ट फॉल्टी आहे, पण कशामुळं आहे हे आपली मशीन ऑटोमॅटिकली सांगणार. फिल्टर हाईट अबाव हायर रेंज. परत आपण इथं रिसेट करू. आता समजा आपण हा जो जॉब आहे किंवा आपण असं म्हणूया की आपला सेन्सर फॉल्टी झालेला आहे. त्या कंडिशनला आपण एक टायमिंग दिलेला आहे. त्या टायमिंग नंतर ऑटोमॅटिकली इथं आपल्याला अलार्म येईल की आपला सेन्सर फॉल्टी झालेला आहे. हा रिसेट आहे ओके नॉट ओके काउंटचा. ह्याला आपल्याला पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड टाकला की हा रिसेट होऊन जाईल. दोघांना पासवर्ड ठेवलेला आहे दोन्ही रिसेटला. सो ऑपरेटर डायरेक्टली रिसेट करू शकत नाही. ह्याला आता आपण सध्या 50 सेकंद दिलेलं आहे. 50 सेकंद जर कंटिन्युअसली आपला सेन्सर ऑन असेल तर तो सेन्सर फॉल्टी आहे म्हणून आपल्याला तो सांगणार. हे बघा तिथं आपला आलेला आहे सेन्सर फॉल्टी. आता ह्या कंडिशनला मी रिसेट की दाबली तर अलार्म बंद होईल, पण जोपर्यंत तो फॉल्टी सेन्सर आपण काढत नाही तोपर्यंत हा जो अलार्म आहे हा जाणार नाही. आता हा अलार्म गेलेला आहे. जर सेन्सर फॉल्टी असेल तर लगेच आपल्याला तो सेन्सर फॉल्टी म्हणून डिपेंड करेल. थँक्यू.